शत्रूला डायरेक्ट तर रामराम मित्रांनो, आत्ता आम्ही ट्रेक करून आम्ही सिंहगड किल्ल्याला चाललेलो आहोत. आपण पाहत असताल. तर आत्ता आम्ही लवकरच पुणे दरवाजा या दरवाजासमोर पोहोचत आहोत. आपण पाहू शकताल. तर आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत. तर हा पुण्याजवळील सिंहगड किल्ल्याचे पूर्वी नाव कोंढाणा असे हे नाव होते आणि हा एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे जो समुद्रसपाटीपासून 1312 मीटर उंची सह्याद्रीच्या पर्वतरांगेत स्थित आहे. 1670 मध्ये तानाजी मालुसरे यांनी लढलेल्या शौर्यपूर्व लढाईसाठी प्रसिद्ध हा किल्ला ट्रेकिंग आहे. पावसाळी पर्यटकासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तानाजी मालुसरे यांचे स्मारक, राजाराम महाराजांची समाधी, देवटाके आणि उत्तम निसर्ग दृश्य पाहण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर आहे. सिंहगड किल्ल्याचा इतिहास म्हणला तर हा किल्ला कोंढाणे या नावाने पहिले ओळखत होते. 1670 मध्ये तानाजी मालुसरे यांनी मुघलांविरुद्ध लढा घेऊन किल्ला जिंकला. मात्र तानाजींच्या वीरमरण दुःखी होऊन शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हणत या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले होते. तसेच पुणे दरवाजा पहिला क्रमांक 1 हा दरवाजा अतिशय मजबूत आणि जबरदस्त दिसत आहे. सिंहगड किल्ल्याच्या तटबंदी अतिशय मजबूत आहेत. तर पुणे शहराच्या नैऋत्य सुमारे 30-35 किलोमीटर अंतरावर डोंचेगाव या ठिकाणी हा सिंहगड किल्ले स्थित आहे. तसेच छत्रपती राजाराम महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र यांची इथे समाधी आहे. तसे देवटाके म्हणजे वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध असलेले तळे आणि पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा असे किल्ल्याचे 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत. जसं आपण वरती जाणार तसं आपल्याला माहिती उपलब्ध मिळेल. आता आपल्याला इथे एक नकाशा पाहण्यास मिळेल. आपण सध्या कुठे आहोत आणि कोणत्या ठिकाणी कोणता बुरुज किंवा सर्व उपलब्ध माहिती इथे जाणून घेण्यासाठी आपल्याला मिळते. अतिशय मस्त आहे. मावळे आता पुढील पुणे दरवाजातील क्रमांक 2 हा पुढचा दरवाजा आहे. आपण पाहत असताल ते. तसेच मित्रांनो, आपले व्हिडिओज आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करण्यासाठी विसरू नका. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. हा समोरचा दरवाजा आहे. हा पुणे दरवाजा क्रमांक 2 आहे. आणि आता आपण या कमानच्या आतमध्ये गेल्यानंतर आपण पुढे खांदकडा आणि वाहनतळ या दिशेने चाललेलो आहोत. तर आपल्याला या पुढील संपूर्ण माहिती आपल्याला समजणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पटा दे सगळा रोग व्हिडिओ काढले चालू ब्लॉग काढ ना. चल नाही ब्लॉग काढते. अरे
तिकडे काय नाहीये सिंदगी लावसला घरच्यांना बी थोडं सांगितलं पाहिजे. हॅलो तिकडे सिंहगडला आहे. हा आता पाऊस किल्ल्यावर तिकडे खाली कुठं इकून जाऊ असंच. सगळं बघायचं. शिंदे साहेब मागे निघायचं फक्त आता. इथे काय होतं पाटील बोला गोर वगैरे बांधायला तसंच आहे ना. हॅलो इथं जीर्णोद्धार करायला पाहिजे नाही का. जीर्णोद्धार करायला इथं पण पाणी विहीर होती काय कडे पाणी प्यायला काहीतरी. हा विहीरच होती काहीतरी. पाणी प्यायला गोऱ्या शिंद्याला टाकायचं बांधून. आणि त्यांना कोण पाणी टाकायचं मग कोरडी आहे रे ती. इथून खालून डोळे बिंकत बोकडे गुरु बिंकतय अगं पब्लिक. इकडून नाही येता येत. माणसा इथनं असं फिरून इकडून हे रोड नालो आपण इकडे वरती इकडे कल्याण दरवाजा. आपण तिथूनच वर निघालो तिथं. हा मग तेच सांगतोय त्या गाडीपासून वर आपण तिकडून निघतो. कोणा दरवाजा कल्याण दरवाजा कुठे निघायचंय जुन्या पलीकडे काय इच्छा आतमध्ये यायला रस्ता पलीकडे. इकडे बघा साडू जरा तसा राहू ना भारी दिसतोय. भिजलंय काही सगळं मग काय ब्रुंजावर जायचं ब्रुंजावर सगळे चिनी माती ना बघायला तुम्ही आलंय का काय एवढं कमी ऊस होतं काय तिला ऊस होतं काय आपल्या राजाने करून दाखिले राव. किती पिढ्या येते आणि किती पिढ्या जात्या गणशनीने हौद केलेली. पण आपल्या राजाचं नाव कधी बी राहणार. गणशनीची हौद ते काय जी कोणता तोरणा किल्ला शेव हेवे तोरणा आणि तो राजगडे कुठे तोरणा किल्ला दिसतोय तुम्हाला. कोणता शेव मन सरळ दिसतोय त्यो. हा हा लय जवळ आहे मग. त्याला त्या ह्याच्यातून जावं लागतं पलीकडून. आपण वाईल जायला आली येतो का शिवापूर तिथून रस्ता आहे. जायचं आहे ना शॉर्टकट पाय पाय नाही मधून नाही रस्ता पलीकडे. ह्याला जाताना कसं जावं लागतं माहिती आहे का. तेव्हा तिकडून ते डोंगर सांगायचा मग तिथं किल्ला आहे. आणि ह्या बी किल्ल्याला हो का इकडून डोंगर वर यांगायचा आणि मग किल्ला आहे राजगड. राजगड तो किल्ला लागतो पलीकडला. हा राजगड आहे तो ट्याकडे दिसतोय ती. हा आणि रायगड ह्या वरच्या साईडला आहे. राजगड आहे दगड टाकायला दगड नव्हती इडी बाला आणि जाते दगड काय करायची गोट असं सोडलं ते दाना 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 दगड फेकायची इथून. बाला नाही बाला बाला इथं नको ना बाला हे तुम्हाला सोडलं रायडर गुप्त शत्रूला डायरेक्ट खच्ची त्याची इथं आक्रमक. आपल्याला शत्रू दिसतो इथं बघा ना कसं पाडलंय राव. बघा ना हो बाला टाकल्या राजगड. दूरदर्शन मनोरा कुटुंबी लांबून दिसत असताना खूप उंच असल्यामुळे तो अतिशय सुंदर दिसतो. आणि खांदकडा या ठिकाणी जी तटबंदी आहे ते काही पडलेल्या आहेत, दर्गावस्थेत आहेत, तर याचा सुद्धा जीर्णोद्धार होण्याला असावा. आता हेडवांगरापेक्षा हे किती हाईटला आहे. शिद्याला ह्या असं आयरनातलं घर. जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो, आत्ता आपण पुणे दरवाजा क्रमांक 3 या ठिकाणी आलेलो आहोत. तर इथून पुढे आपला खरा इतिहास आपल्याला पाहण्यास मिळेल. इथं तोफखाना, घोड्याचा पांगासे, अजून विविध आपल्याला पाहण्यास मिळेल. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे. जय जय शिवाजी महादेव महादेव.
तिथनं गेलं तिथनं. तर मित्रांनो, आता आपण तोफखाना या दिशेने चाललेलो आहोत. सिंहगड किल्ल्यावर तोफखाना वापर प्रामुख्याने युद्धासाठी लागणारे शस्त्रे आणि स्फोटके सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असेल. तोफखान्यात तोफा आणि तोफगोळे शत्रूवर दुरून मारा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध आकारण्याच्या तोफा आणि संहार गोळे येथे साठवून ठेवले जात असतील. दारुगोळा तोफा डागण्यासाठी लागणारी दारू साठवण्यासाठी किल्ल्यावर विशेष दारुगोळ्या कोठारे बांधले जात होते. इथे हवामानाचा परिणाम होऊ नये याचा काळजी घेतली जात असेल. युद्धाचे साहित्य, तोफा वाहून नेण्यासाठी लागणारी उपकरणे आणि देखभाल साधने देखील येथे ठेवली जात असतील. मौल्यवान वस्तू, खजिना, युद्धांच्या काळात किंवा पुण्यावर संकट असताना पेशवे शनिवारवाडावर महत्त्वाचे दागिने आणि खजिना सुरक्षित सिंहगडावर हलवत असतील असे माहिती वाटत आहे. सिंहगडावरील ऐतिहासिक खुणांपैकी मुर्दी तोफ आजही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. तुम्हाला सिंहगडावरील दारुगोळा कोठाड्याच्या बांधण्याबाबत तुम्हाला अजून जर पाहायचा असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहावा. आपण जेवढं आलोय ना बोला. गोड्याच्या पांगामध्ये काय पांगा बघायचा ना. म्हणजे काय असतं गोड बांधत होती आतमध्ये सगळं करून. तर मित्रांनो, आत्ता आपण घोड्याचा पांगा या दिशेने चाललेलो आहोत. आपण पाहत असताल तर गडाच्या संरक्षणासाठी आणि युद्धाच्या वेळी सैन्याला गतिमानता देण्यासाठी येथे घोड्यांची निगा राखली जात असेल असं वाटत आहे. आणि या ठिकाणी गडाच्या ऐतिहासिक महत्त्व आणि शूर मराठा सैनिकांच्या इतिहासाची माहिती मिळत असेल. तर मित्रांनो, हा घोड्याचा पांगा संपूर्ण खडकत तण कोरून असे हे बांधणी आपल्याला पाहता दिसत आहेत. तर आता हे प्रेक्षक खूप या ठिकाणी येत असतील. पाणी सुद्धा आपल्याला पाहण्यास मिळत आहे. खूप आकर्षक आणि अतिशय सुंदर असं बांधलेलं आहे. सिंहगड किल्ल्यावर एवढ्या खडकट ठिकाणावर कसं कोरून हा घोड्याचा पांगा बांधला असेल हे आश्चर्यचकित वाटत आहे. ऐतिहासिक सिंहगड किल्ले ते घोड्याचा पांगा तसेच संपूर्ण सिंहगड किल्ल्यावर अतिशय पर्यटक खूप आनंद घेत आहेत आणि आपला जाणीव आपली पूर्वज इतिहासातील कसं असेल हे पाहत आहेत. धरा ते जरा हात धरा घे. हा हाला आता इकडे तिकडे पोचला की खोळाच म्हणते चांगला. आता घोड्याचा पांगा झाल्यानंतर समोरील जो हॉटेल आहे या ठिकाणी आम्ही थोडं जेवण करणार आहोत. थोडं क्षणभर विश्रांती घेत होतो आणि त्यानंतर पुन्हा ट्रॅक आम्ही संपूर्ण सिंहगड किल्ल्याची माहिती भेट घेणार आहोत.
स्वादिष्ट जेवण मस्त.